कार्यक्रमांची या ठिकाणी सुरुवात करूयात आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण सर्वप्रथम व्यासपीठाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते संपन्न करायचा आहे आणि सर्व ओनर्स आमच्या टीम्सचे सर्व ओनर्स यांना विनंती आहे की आपणही पुढे यायचं आहे कारण मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला जरूर लाभली आहे। एकूणच पाहिलं तर व्यासपीठाचा उद्घाटनाचा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न होताना पाहतोय। अगदी गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या श्री गणरायाला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाच्या व्यासपीठावरील उद्घाटनाचा सोहळा होत आहे। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। गणपती बाप्पाच्या पूजनानं या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मुळा आरंभ तो निर्गुणांचा। या दरम्यान महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या व्यासपीठाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। सन्माननीय राजेंद्रजी पालवे सर महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एक आदर्श व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पनवेल शहर रायगड जिल्हा प्रमुख सन्माननीय रामदास शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी व्यासपीठाचा मुख्य उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना इतरही सन्माननीय पाहुणे ज्यामध्ये या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय विजय शेठ खनावकर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय हनुमंतजी चौधर साहेब, त्याचबरोबर आदरणीय दिनकरजी पोपेटा साहेब, आदरणीय रामदासजी महानवर साहेब, सन्माननीय आनंद माने साहेब, आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब, त्याचबरोबर कळंबोली शहर प्रमुख शिवसेना सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेब या ठिकाणी मात्र दीप प्रज्वलन करून या व्यासपीठावरील उद्घाटनाचा औपचारिक उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी संपन्न होताना पाहतोय। अगदी प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही आपण दीपपूजनानं करतो। अगदी महाराष्ट्राचा नवे तर संपूर्ण भारताचा सर्वाधिक मोठा सण जो दीपोत्सव म्हणून आपण साजरा करतो तो अर्थातच दीपावलीच्या सणाला देखील आपण दीपांची उजळण करून आपल्या संपूर्ण या ठिकाणी आयुष्य तेजोमय हो हीच अपेक्षा या ठिकाणी करूयात आणि हा जो सोहळा आहे तो सोहळा मात्र या ठिकाणी या दीप प्रज्वलनानं या कार्यक्रमाची ऑफिशियल सुरुवात होताना आपण पाहतोय। ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालं ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आणि मान्यवरांना विनंती असेल की आपणही आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमांची नक्कीच सुरुवात करावी। मात्र आपण या कार्यक्रमाचा औपचारिक उद्घाटन सोहळा हा नक्कीच या ठिकाणी संपन्न झालाय असं जाहीर करतो। पुन्हा एकदा उपस्थितांना विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय याची पोच देऊयात। आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा औपचारिक उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना अगदी हे दृश्य PTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्या यूट्यूब चॅनल स्क्रीनवरती आपण पाहू शकतो। यानंतर ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब एक युवा नेतृत्व आणि या ठिकाणी या स्पर्धेमध्ये त्यांचाही एक संघ आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर पाहायला मिळणार आहे। इथे उपस्थित सर्व मान्यवरांपैकी या दरम्यान आपण पाहिलंच आदरणीय राजेंद्रजी पालवे सर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा औपचारिक उद्घाटन सोहळा, त्यानंतर DG कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय दिनकर शेठ पोपेटा साहेब एक प्रमुख आयोजक आणि त्याचबरोबर त्यांचाही एक संघ आपल्याला DG पोपेटा कन्स्ट्रक्शन नावानं संघ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे। तर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे यानंतर आदरणीय तुकाराम शेठ सरक साहेब कळंबोली शहर अध्यक्ष शिवसेना यांच्या देखील शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा औपचारिक उद्घाटन सोहळा इथे संपन्न होत असताना
तदनंतर या संपूर्ण कार्यक्रमाला ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन नेहमीच आम्हाला लाभतं ते आदरणीय अजयजी सूर्यवंशी साहेबांच्या शुभास्ते देखील या कार्यक्रमाचा औपचारिक उद्घाटन सोहळा। तर मी पुनश्च एक वार विनंती करेल आमच्या सर्व सन्माननीय पाहुण्यांना की आपण मुख्य मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हावं। सर्वप्रथम अतिथींचा यथोचित सन्मान सोहळा आपण या ठिकाणी घेणार आहोत। कारण अतिथी देवो भव ही आपली परंपराने आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत। पुढील कार्यक्रमांकडे आपण वळण्यापूर्वी मी सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपल्या मुख्य मंचाच्या दिशेनं या ठिकाणी पुनश्च एक वार स्थानापन्न व्हावं। मग काय करायचं? हॅलो, तर या ठिकाणी मी आमच्या तीनही आयोजकांना विनंती करतो, अर्थातच सन्माननीय विजय शेठ खनावकर साहेब, आदरणीय हनुमंतजी चौधर साहेब आणि आदरणीय